अफजल खानाचे मुंडके छाटून आणणाऱ्या शूर संभाजी कौजींना नंतर छत्रपती शिवरायांनीच मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती। पण असे का घडले, चला जाणून घेऊ। अफजल खान भेटीवेळी शिवरायांच्या 10 अंगरक्षकांपैकी एक होते महापराक्रमी संभाजी कौजी। पुतळा काढल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने संभाजी कौजींनी आपली बाहेर आलेल्या अंतडी सावरत पालखीत बसलेल्या अफजल खानाचे मुंडके कापून आणली होती। या पराक्रमाची दखल घेत महाराजांनी संभाजी कौजींच्या डोक्यावरती जरीचा मंदिर घालून त्यांना शाबासकी दिली होती। 91 कलमी बकरीनुसार शिवराय पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकले असतानाच इकडून शाहिस्ते खान ही लाखाचे अफाट सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता। आता या महासंकटातून स्वराज्य आणि शिवराय कधीच बाहेर पडू शकणार नाहीत अशा समजुतीने स्वराज्यातील काही लोक शाहिस्ते खानाला सामील झाले, ज्यामध्ये एक होता बाबाजी घोनाप। हा बाबाजी घोनाप संभाजी कौजींचा अगदी जवळचा मित्र होता। पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटल्यानंतर शिवरायांनी संभाजी कौजींना त्यांच्या मित्राच्या फितुरीबद्दल जबाब विचारला, पण शिवरायांनी अशा प्रकारे केलेल्या चौकशीचा संभाजी कौजींवरती भलताच परिणाम झाला आणि या निराशेतून संभाजी कौजी ही दुर्दैवाने शाहिस्ते खानाला जाऊन मिळाली। यामुळे आता संभाजी कौजी एक प्रकारे स्वराज्याचे शत्रू झाले होते आणि या शत्रूला म्हणजे संभाजी कौजींना धडा शिकवण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांची नेमणूक केली। यानंतर प्रतापराव गुजर यांनी चाकणजवळच्या मलकर नावाच्या गावामध्ये नेमणूक असलेल्या संभाजी कौजींवरती हल्ला करून त्यांना ठार केले। मित्रांनो, आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जरी संभाजी कौजी पितृ होऊन मारले गेले असले तरी त्यांनी स्वराज्यासाठी केलेले काम खूपच जास्त मोलाचे आहे। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा।